परिस्थिती तर्क या शब्दाशी प्रत्येक वेळा जोडता येत नाही. ही खूप वेळा अतर्क्य असते, अनाकलनीय असते. खूप वेळा अनपेक्षित असते. मात्र ती कशी असली तरी ती परिणाम करणारी असते. परिस्थितीचा परिणाम होत नाही असं घडत नाही. आणि परिस्थितीचा परिणाम हा सर्वसाधारणपणे 3 मूलभूत गोष्टींशी जोडलेला असतो. एक आपली बुद्धी, आपल्या क्षमता, आपल्या बुद्धीला होणारं एखाद्या विषयाचं आकलन. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन, त्या मनामध्ये येत असलेले विचार, मनावर पूर्वाश्रमीचे झालेले संस्कार आणि मनाची जी विविध प्रांतामध्ये सहजगत्या चालू असलेली व्यक्तिगत झेप असते किंवा प्रवास असतो, म्हणजे मनाचं असलेलं चांचल्य, हा दुसरा घटक असतो. आणि तिसरा एक सूक्ष्म घटक असतो की आपल्या सगळ्यांचं व्यक्तिमत्व हे विज्ञानानं मान्य केलेल्या परिभाषेत सुद्धा आध्यात्मिकच असतं. म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या भावविश्वात रमतो, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव असतो, काही गोष्टींचा आपल्यात अभाव असतो, काही गोष्टी आपल्याला पसंत असतात, काही गोष्टी आपल्याला पसंत नसतात. असं वैविध्यपूर्ण असलेलं आपलं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वावर परिस्थितीचा एक परिणाम असतो. आनंददायी परिस्थितीमध्ये सुखमयता वाटून आपण हुरळून जावं असं सर्वसाधारणपणे घडतं. दुःखकारक, वेदनाकारक, अकल्पनीय, अनपेक्षित अशा घटना जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा आपण खचून जातो, निराश होतो, हतबल होतो. आयुष्यामध्ये आता आपण यापेक्षा वेगळं काही करू शकणार नाही असं आपल्याला वाटायला लागतं. परिस्थितीचं आणखी एक वैशिष्ट्य वर्तमान काळात आहे, ते म्हणजे हल्ली परिस्थिती तुमच्या आमच्या सगळ्यांवर गतिमानतेने परिणाम करते. तिची एक दिशा असते, तिला एक गती असते. विशेषतः दुःखद घटना, अनपेक्षित घटना, विश्वावर संचार करणाऱ्या घटना, ज्या घटनांमधून विशेषतः आज आपण जातो आहोत कोरोना या शब्दाच्या पार्श्वभूमीवर, त्याचा आपणा सगळ्यांवर परिणाम होणं अतिशय स्वाभाविक आहे. तो परिणाम होणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. तो परिणाम आपल्या बुद्धीवर होईल, तो परिणाम आपल्या मनावर होईल, तो परिणाम आपल्या आत्म्याच्या असलेल्या विचार करण्याच्या बुद्धिगम्य आणि मनोगम्य परिस्थितीवरही होईल. हा सगळा परिणाम जो असतो हा हल्ली गतीने येतो आहे. आणि परिस्थितीचं दुसरं एक शास्त्र असं आहे की परिस्थिती जेव्हा आसुरी असते, राक्षसी असते, दानवी असते, विध्वंसक असते, तापदायक असते, त्रासदायक असते, भीतीदायक असते, त्यावेळी ती माणसाच्या मनावर एका पाठोपाठ एक सारखे आघात करीत असते आणि त्यातून माणसाचं मन दुर्बल होईल, निराशावादी होईल, असा परिस्थितीचा असलेला स्वाभाविक परिणाम असतो. म्हणून मानसशास्त्रीय मंडळी परिस्थितीविषयी असं म्हणतात की परिस्थिती ही अत्यंत बिकट असते असं आपण म्हणतो. याचं कारण परिस्थिती ही प्रभावशाली असते. आपल्याला विशेष दिशेने विचार करायला ती भाग पाडते. आपण ज्ञानी नसलो तरी केवळ एखादी गोष्ट ऐकली, ज्ञानी नसलो म्हणजे अगदी निरक्षर असलो तरी एखादी गोष्ट आपण ऐकली तरी आपल्यावर त्याचा एक परिणाम असतो.
तेव्हा ऐकणं, पाहणं, अनुभवणं यातून आपल्या मनाची एक स्थिती निर्माण करण्याचं सामर्थ्य परिस्थितीत असते. वर्तमान परिस्थितीने आपणा सगळ्यांनाच, म्हणजे आपण आता जे श्रवण करतोय तेच नव्हे, तर वैश्विक पातळीवर आपण विश्वालाच सारखे धक्के देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. अशा वेळी परिस्थिती आपण मर्यादित अर्थानं बदलवू शकतो. बदलवू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या क्षमता, आपल्या पात्रता, आपल्या इच्छा, आपल्या धारणा या व्यक्तिगत असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तिगत असलेल्या क्षमतेतून परिस्थिती एकदम बदलून टाकू शकत नाही. काल कोरोना होता, आज संपुष्टात येईल, ही गोष्ट तुमच्या आमच्या व्यक्तिगत हातात नाही. मोकळेपणे बोलायचं तर ते सामूहिक दृष्ट्या सुद्धा चित्र लांबच आहे. विचार करणारी मंडळी, संशोधनात असलेली मंडळी, तंत्रज्ञानात वावर करणारी मंडळी, विज्ञानाचा परिसस्पर्श होऊ ज्ञानाची विविध क्षेत्र काबीज केली मंडळी, या जगराटमध्ये आपल्या राष्ट्राला योग्य त्या पद्धतीने आपण सावरावं असं वाटत असणारा या राष्ट्राचं नेतृत्व करणारी मंडळी, इतकी सगळी मंडळी विचार करत असताना सुद्धा परिस्थिती या सगळ्यांवर एक परिणाम करते आहे. आणि परिस्थिती जेव्हा अशा सगळ्या गोष्टींवर परिणाम करते तेव्हा त्याचे काही निष्कर्ष असतात, ज्यात फार चर्चा करता येत नाही. पहिला निष्कर्ष असा असतो की परिस्थितीचा एक दबाव निर्माण होतो आणि मानवी मन हेलगावे खायला लागतं. कमी अधिक होईल, हे सूत्र तेच राहील. मी पटकन घाबरेल, एखादा घाबरणार नाही. क्वचित एखादा असा असेल की त्याला भीतीच वाटणार नाही. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर परिणामापासून तोही वंचित असतो असं नाही. 2, परिस्थिती माणसाला असा विचार करायला भाग पाडते की सगळं जग हे आता बुडण्याच्या मार्गावर जणू चाललेलं आहे. यातून काही बरं घडेल असं चित्र दिसत नाही, कारण रोज त्याची दिशाही तीच आहे, गतीही वाढते आहे, भीती तर इतकी वाटते आहे की काय करावं ते सुचत नाही. म्हणजे सुचेनासं होणं एका पातळीवर, आणि जे सुचेल ते भयदायक सुचेल, निराशामय सुचेल, हतबल होईल असं सुचेल, अशा पद्धतीचा विचार करायला परिस्थिती भाग पडते. तो परिस्थितीचा रेटा असतो. वर्तमान परिस्थिती सोडा, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दुःखाचे, अनपेक्षित घटनांचे व्यक्तिगत आयुष्यातही प्रसंग येतातच. माणसाचं आयुष्य हे सुख आणि दुःखानंच भरलेलं आहे. दुःख नाही असा दावा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात करता येत नाही. आणि त्यामुळं सुखदुःखानं भरलेल्या या आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दुःखाचे चटके, दुःखाचे हेलकावे, दुःखाचे धक्के हे बसतातच. ही आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये असलेली कोणत्या न कोणत्या प्रकारची परिस्थितीच असते. हा परिस्थितीचा व्यक्तिगत भाग झाला. पण परिस्थिती जेव्हा सामूहिकरित्या धक्का देते त्यावेळी ती आणखी एक गोष्ट निर्माण करते. सभोवतालचं वातावरण आपल्याला सावरण्यासाठी फार मदत करतं असं घडत नाही. व्यक्तिगत जेव्हा दुःख असतं तेव्हा कोणीतरी आधार द्यायला येतो, कारण तो त्या दुःखाशी तितका धक्का खाऊन पडलेला नसतो, तो सावरलेल्या स्थितीत असतो. त्यामुळे त्याला याला आधार द्यावा, याच्या संवेदना समजून घ्याव्यात, त्याला त्या वेदनेपासून दूर करावं असा विचार त्याच्या मनामध्ये स्वाभाविकरित्या येतो व तो आधारासाठी उभा राहतो. पण आता मला स्वतःलाच आधार नाही, मी दुसऱ्याला कसा आधार देऊ, अशा भीतीदायक जेव्हा वातावरणात असतो तेव्हा परिस्थितीवर फक्त एकाच गोष्टीने मात करता येते. आणि मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय की मात करता येते. परिस्थितीला नमवता येते, परिस्थितीला झुकवता येते, परिस्थितीला आपल्या पायाखाली
लोळण घालण्यासाठी भाग पाडतायत. हे सगळे शब्दप्रयोग परिस्थितीच्या बाबतीत ज्या एका महत्वाच्या घटकानं निर्माण होतात, तो घटक मन हा आहे. त्या मनाची स्थिती ही आपण कशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यावर परिस्थितीवर मात करण्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धीवर जेव्हा मारा होतो तेव्हा बुद्धी पटकन त्या परिस्थितीच्या विळख्यात अडकते. बुद्धीचं एक वैशिष्ट्य एक लक्षात घ्या, बुद्धीजवळ सामर्थ्य असतं आणि परिस्थितीचं सामर्थ्य जेव्हा बुद्धीच्या सामर्थ्यापेक्षा वाढतं, जी वाढण्याची शक्यता खूप असते. वर्तमान परिस्थितीत हे वाक्य आपण लावून बघा की सगळ्यांच्या बुद्धी कुंठित झाल्या आहेत. काय करावं ते अल्पकाळ का असेना सुचत नाहीये. मृत्यूचं तांडव सुरू आहे, कधी संपेल ते माहिती नाही, वगैरे वगैरे. तेव्हा बुद्धी कुंठित होणं, बुद्धीला विळखा घालणं हे परिस्थितीला जमू शकतं. नव्हे परिस्थिती ते जमवते, नव्हे परिस्थितीचा त्यात हातखंड असतो आणि आपण नमतो. आपण नमलेलं परिस्थितीला पाहायला आवडतं. प्रसंग एकच असतो, पण त्या प्रसंगाच्या वेळी एक्सप्रेशन्स मात्र, जर प्रसंग सगळ्यांच्या वर आला तरी सुद्धा एक्सप्रेशन्स ही वेगवेगळी असतात. अशी जी एक्सप्रेशन्स वेगवेगळी असतात ते बुद्धिगम्य नसतात, ती मनोजन्य असतात, मनातून बाहेर पडलेली असतात. आणि म्हणून मन नावाच्या विषयाची स्थिती आपण कशी ठेवावी, ती स्थिती आपण कशी निर्माण करावी, निर्माण केलेली ती कशी टिकवून ठेवावी, टिकवून ठेवलेली ती दुसऱ्यापर्यंत कशी न्यावी, याचा काहीसा विचार आपल्याला करावयाचा आहे. हा विचार मी वेगळा सांगणार आहे असं अजिबात नाही. त्याचं कारण सगळ्यांना तो विचार करण्याच्या पद्धतीचा भाग माहीत आहे. पण मनुष्य नकारात्मक विषयाकडे झुकतो आणि सकारात्मक विषयाला उशिरा स्पर्श करतो. परिस्थितीने त्याला तसं करायला भाग पाडलेलं असतं. कारण परिस्थिती सुखमयता आणि दुःखमयता या दोघांची तीव्रता तातडीने अंमलात आणते. मन जर चंचल असेल, स्थिर नसेल, तर परिस्थितीचा त्या मनावरचा परिणाम हा स्वाभाविकरित्या फार तात्काळ होतो. अभिमन्यूचा मृत्यू झाला हे वृत्त महाभारतामध्ये चटकन सर्वत्र पसरलं. या अभिमन्यूच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तिथे असलेल्या अनेक दिग्गजांवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम झाला हे आपण सगळ्यांना माहित आहे. अनेक दिग्गज म्हणजे ज्यात भीष्मांपासून अर्जुनांपर्यंत, द्रोणाचार्यांपासून कृपाचार्यांपर्यंत काही ठिकाणी क्रोध निर्माण झाला, संताप निर्माण झाला, प्रतिशोध निर्माण झाला, किती गोष्टी निर्माण केल्या परिस्थितीने. याची मालिका सांगायचं ठरलं तर तो स्वतंत्र एक, हे प्रथमतः समजावून घेतलं पाहिजे. घडणारी गोष्ट हातात नसते यावर माणसाचा विश्वास. बुद्धीला वाटते की घडणारी गोष्ट आहे आणि माझ्या हातात आहे. वस्तुतः घडणारी गोष्ट ही व्यक्तीच्या हातात फारच मर्यादित अर्थानं असते. नसते असं विधान केलं तर त्याला प्रतिवाद थोड्या प्रमाणात करता येईल, म्हणून फारच मर्यादित अर्थानं असते. पण बुद्धी नावाच्या विषयाला ती अजगरासारखा विळखा घालते आणि याला मोठी मंडळी सुद्धा अपवाद नाही. कृष्णाची मनस्थिती ही इतरांसारखी राहिली नाही याचं महत्वाचं कारण काही मूलभूत सिद्धांतावर योगेश्वर कृष्णांचा विश्वास आहे. कृष्णाकडे या परिस्थितीत आपण भगवंत या शब्दानं बघायचं असं मला आवश्यक वाटत नाही. त्या परिस्थितीतल्या अन्य व्यक्तींच्या
बरोबर असलेली एक व्यक्ती विभिन्न पद्धतीने प्रतिक्रिया देते. कशामुळे? याचं कारण असं आहे, मनस्थितीवर वेगळा संस्कार आहे. कोणता संस्कार आहे? मन चांचल्यमय नाही, मन स्थिर आहे. घडलेले हातात नाही, बदलवणे शक्य नाही, स्थिर राहणे आवश्यक आहे. स्थिर राहणे म्हणजे विचाराने स्थिर राहणे, आचाराने नव्हे. हा सूक्ष्म मनस्थितीतला भाग आहे. म्हणजे स्थिर राहणे म्हणजे काहीही न करणे. काहीही न करणे म्हणजे हतबल होणे. आणि स्थिर राहणे म्हणजे उत्तम करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःला तयार करणे. हा मूलभूत फरक लक्षात घेतला पाहिजे. हतबलता नकारात्मकतेतून येते आणि स्थिरता, स्थितप्रज्ञता ही त्याच वेळी माणसाच्या मनामध्ये चांचल्य भाव सोडल्यामुळे येते. ही सकारात्मकता कमी अधिक प्रमाणात आणण्याचा कोणत्याही परिस्थितीतला प्रयत्न हा मनस्थितीचा पहिला भाग असतो. बदलेल, बदलवू, बदलवणार आहोत, हे 3 टप्पे आहे. बदलेल हा आशावाद आहे, बदलवू हा आत्मविश्वास आहे, आणि बदलवण्याच्या प्रक्रियेत सगळ्यांना सामूहिक करून घेऊ ही कृतिशील योजना आहे. ही मनाची स्थिती परिस्थिती नावाच्या कोणत्याही बिंदूला प्रथमतः थोपवते. परिस्थिती आघात करते, पण या बिंदूने परिस्थिती थोपवली जाते. म्हणजे तिचा आघात करणं थांबत नाही, पण ती दरवाजापाशी येऊन थोडा काळ थांबते. थांबायला तिला आपण भाग पाडू शकतो. परिस्थितीचा रेटा तोच आहे. परिस्थिती त्याच पद्धतीने पुढे चालली आहे, पण ती आपल्यापुरती प्रथमतः, मग आपणाच्या जवळच्या मंडळींपुरती, आणि त्यानंतर अधिक विस्तारित परिवारासाठी ती आपण थोपवू शकतो. भारतीय मन, भारतीय सनातन वैदिक विचार करणाऱ्या पद्धतीचं मन या गोष्टी नक्की थोपवू शकते. अभिमन्यू नावाच्या विषयाच्या मृत्यूच्या तांडवाला कृष्णानं दरवाजावर थोपवलं. अर्जुनाच्या प्रतिज्ञेला दुसऱ्या दिवशी कार्यान्वित करून जयद्रथ नावाच्या विषयाला शासन केलं. हे तुम्ही आम्ही सर्व जाणतो. बुद्धीचं चांचल्य राहिलं असतं, स्थिरता नसती, तर हा दुसरा दिवस उजाडला असता का, असा आपणच आपल्याला प्रश्न विचारून पहावा. रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण परमेश्वराच्या अवतार असलेल्या या दोन्ही बांधवांना नागपाशामध्ये बांधलं जातं. नागनाथ त्यांना बांधतो. बांधलं गेलं ही परिस्थिती. विचलितता सुग्रीवापासून सगळ्यांच्या मनात कशी येते आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि आता उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत यांच्या मृत्यूची बातमी सर्वत्र लंकेत पसरून त्याचा सोहळा साजरा करण्याचा परिस्थितीच्या मनात असलेला भाव उन्मादतेने सर्वत्र चालू असताना याचा एक रस्ता गरुड नावाच्या विष्णूच्या वाहनाकडे असू शकतो, असं हनुमंताच्या मनात स्थिरतेमुळे येतं. पुढे काय घडलंय आपल्याला माहिती आहे. क्षणभर विचार करा, ही मनस्थिती हनुमंताची राहिली नसती, अवताराला सुद्धा कदाचित पराभव मानावा लागला असता. आपल्यावर जेव्हा आघात करणारी गोष्ट येते तेव्हा स्थिर राहणं, शांत राहणं, संयमी राहणं हे आवश्यक असतं. आणि यातला महत्वाचा भाग, हे दुसरीकडून येत नाही, आतून यावं लागतं. मनाची तयारी ही आतून करावी लागते.
मन हे आतून सक्षम करावं लागतं, अधिक ताकदवान करावं लागतं. मनाला बलवान कोण करतं याचं पहिलं उत्तर असं आहे, आपलं संस्कारित धन त्याला बलवान करतं. दुसरं उत्तर असं आहे, स्वयंभू तुम्ही विचार प्रक्रिया जेव्हा सकारात्मक करतात, तळमळीने करतात, दृढमूलतेने करतात, घडतं त्यावर आपलं नियंत्रण नसतं, फक्त कृती आपल्या हातात असते, या कर्मयोगाच्या सिद्धांताने करतात, तेव्हा परिस्थितीवरचं दुसरी गोष्ट तुम्ही साध्य करतात, आणि ती म्हणजे दारात थोपवलेली परिस्थिती हळूहळू नकळत मागे सरकायला लागते. ती पुढे पाऊल तर टाकतच नाही. धक्का नावाचा विषय आपल्याला सोडून दिला पाहिजे, किमान या दरवाजापाशी सोडला पाहिजे, असं त्या परिस्थितीला वाटतं. आपण जगातल्या कोणत्याही मोठ्या माणसांनी परिस्थितीला दिलेले तोंड याचा अभ्यास करा. आपल्या असं लक्षात येईल की त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली. अगोदर तळमळ निर्माण झाली, मग जिद्द निर्माण झाली, आणि मी हे करू शकतो असा आत्मविश्वास आला. परिस्थितीला केव्हा नमवता येतं? परिस्थितीमध्ये एक दुर्गुण असतो, तो नीट लक्षात ठेवावा. परिस्थितीतला एक दुर्गुण असा आहे की परिस्थिती फार लवकर अहंकारी बनते. संपवते आम्ही आता सगळ्यांना. आपापले दरवाजे तुम्ही आम्ही बंद करण्याच्या मागे लागतो. तिचं थैमान वाढायला लागतं. कोणता तरी एक सूर तिला असा प्रतिध्वनीतून ऐकू येतो, नाही संपवू शकत, तू संपवण्याचा प्रयत्न चालू ठेव, आम्ही आमच्या बाजूनं संपवू न देण्याचा प्रयत्न चालू ठेवू. चिमणीने आग विझवण्याची कथा आपल्याला माहित आहे. चिमणी आग विझवू शकते, तिच्या चोचीत पाणी किती असेल, आणि कोणतीही चुलीवरची सुद्धा आग जी विझवू शकत नाही ती विश्वाला पेटलेली विझवू शकते? याचं उत्तर चिमणी असं देते की हो, विझवू शकते. का विझवू शकते? मी विझवू शकण्याचा प्रयत्न करते, असं इतिहासामध्ये मला सिद्ध करावायचं आहे, या प्रेरणेने करते. मनाला अगोदर आपल्याला प्रेरणा द्यावी लागते, मनाला प्रोत्साहित करावं लागतं. मी आनंदित करावं लागतं असं म्हणत नाही, प्रोत्साहित करावं लागतं. डगमगू नकोस, घाबरू नकोस, चिंता करू नकोस, यातून बाहेर पडशील, यातून तुला बाहेर पडायचंय, दुसरा कोणी तुला यातून बाहेर पडणार नाही. आणि म्हणून ते जे सगळे आघात होत असतात, त्या आघातांकडे प्रेरणा नावाच्या विषयाने आणि दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेतून कार्यरतता आणली पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या पाहिजे. प्रेरणा निर्माण करणं आशेची, आणि दुसऱ्या बाजूला त्या आघात नावाचा जो विषय आहे, त्या आघात नावाच्या विषयाने निर्माण केलेल्या गोष्टीला थोपवणं, हे शक्य असतं. हे शक्य होतं. कदाचित एक मनात प्रश्न निर्माण होईल की तुम्ही देत असलेली उदाहरणं तर फार मोठ्यांची आहेत. फार छोटी मंडळी जी जगाला माहीत नसतात, ती त्यांच्या मनाच्या असलेल्या प्रेरक शक्तीने खूप मोठी कामं करतात. मी असा सद्भागी आहे की अशा प्रेरक मंडळींना मला जवळून पाहता आलं, मला त्यांना भेटता आलं. आपले दोन्ही पाय ऍक्सिडेंटमध्ये कापली गेलेली एखादी 20 वर्षाची तरुणी मी एव्हरेस्टवर चढून दाखवेल असा ध्यास धरते, आणि तो प्रत्यक्ष तिच्या कृतीने सार्थही करते. अपंग असलेली एखादी पूर्ण निराश व्हावं असं सभोवतालचं सगळं वातावरण असताना सुद्धा कशाच्या साह्याने एव्हरेस्ट चढते? एव्हरेस्टची चढते ही तिची असलेली शारीरिक कृती आम्ही अभिनंदनीय मानतो, पण तिचं मन ज्याच्यामुळे ती शारीरिक कृती घडली, ते मन आम्ही अनुकरणीय मानतो का? तिच्या कृतीचं आम्ही अभिनंदन करतो, मात्र तिच्या कृतीला आम्ही अनुकरणामध्ये परिवर्तित करण्याचं शिकत नाही.
म्हणजे आम्ही तिच्याकडून प्रेरणा घेत नाही. ही प्रेरणा प्रथम आपण घेतली पाहिजे. आणि ही प्रेरणा कोण घेणार याचं पुन्हा उत्तर असं आहे की मी घेणार, मी ठरवणार. टू बिगिन, चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं जे म्हणतात, कोणतीही गोष्ट सुरुवात आपल्यालाच करायची. आणि म्हणून मनावरच्या संस्काराचं बीज हे बळात परिवर्तित करायचं असेल तर प्रथम ते भक्तिमय करावं लागतं. मी पुन्हा शब्द प्रयोग करतो, मन भक्तिमय करणे याचा अर्थ ते उत्तम ठिकाणी शरण जाणं. आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करता येईल. दिवसातून किती वेळ टीव्ही पाहतो, किती वेळ त्या बातम्या ऐकतो, माणसांच्या मृत्यूचे स्कोर आम्ही किती वेळा क्रिकेटच्या स्कोर सारखे ऐकत बसतो. आणि ते ऐकल्यामुळे आमच्या मनावर काय परिणाम होतो. त्यापेक्षा आवश्यक असलेली मी काळजी घेईन, ती काळजी घ्यायला मी कोणाला तरी शिकवीन, त्याला तू दुसऱ्यांना शिकव असं मी सांगेन. अशी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे परिस्थितीवर मात करणाऱ्या माणसांची ईश्वर निष्ठांची मांदियाळी आपण आता प्रसायदानानं सुरुवात केली. कोणी निर्माण करायची? अनुयायी मी होईन त्याच्या अगोदर मी नेतृत्व नावाच्या विषयासाठी स्वतःला सिद्धही करीन. आणि नेतृत्व नावाच्या विषयाला सिद्ध केल्यानंतर सुद्धा मी अनुयायी राहीन. म्हणजे नेतृत्व मी सिद्ध करीन म्हणजे मी पुढारी होईन असं नाही. म्हणजे मी प्रेरणा घेईन, प्रेरणा घेते असं दाखवीन, प्रेरणेतून काही निर्माण करता येतं असं पाहीन. या 4 गोष्टी दुर्लक्ष करा हेही शिकवीन. ज्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो बुद्धीवर, त्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू, हे मी स्वतः अनुभवेल, दुसऱ्यांना सांगेन. आणि ही शक्ती जी आहे ही शक्ती मी सामूहिक शक्तीमध्ये परावर्तित करीन. व्यक्तिगत प्रेरणा सामूहिक शक्ती परावर्तित करणे यालाच मी मगाशी म्हटलेला आत्मोन्नतीचा मार्ग असा त्याला आध्यात्मिक शब्द आहे. मन एका वेगळ्या स्थितीत आणणं, ती स्थिती आत्म्याच्या उन्नयाकडे घडवण्याकरता सामूहिकरित्या एकत्रित येण्याच्या भूमिकेकडे नेण्याचा प्रयत्न करण्याचा, संकल्प करण्याचा आजचा काळ आहे. माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. मी तुमच्याशी मोकळेपणे सांगतो. मी आता डोळे बंद करून तुम्ही सगळेजण माझे ज्या पद्धतीने श्रवण करतात त्याचा मी एक स्वतः अनुभव घेतोय. प्रत्यक्ष दिसत नसला तरी सुद्धा मी तुम्हाला वेगळ्या अर्थानं पाहू शकतोय स्वतःच्या अंतर्यामी डोकावून. याचं कारण माझ्या बोलण्याची प्रेरणा सुद्धा इतक्या तन्मयतेने ऐकण्याच्या तुमच्या या श्रवण भावात आहे. तुमचा हा तन्मय श्रवण भाव बोलणाऱ्याच्या मनामध्ये तळमळ निर्माण करतो. हे तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी सांगत नाही. ही तळमळ मला प्रेरणादायी वाटते आणि त्यातून मी प्रेरणा घेतो. मग मी मगाशी सांगितलेल्या दरवाजावर थोपवलेल्या परिस्थितीला पाऊल तर टाकू देत नाही. हळूच मी माझंच पाऊल बाहेर एक टाकतो. परिस्थितीला पाऊल न टाकू देणे आणि माझे पाऊल एक बाहेर पडणे. माझे एक पाऊल कसे बाहेर पडेल? ते फक्त विचाराने पडून चालणार नाही. विचार हा स्थितिशील असतो, तो आचारानं गतिशील करावयाचा असतो किंवा योग्य दिशेने न्यावयाचा असतो. म्हणजे विचार तर केला, सकारात्मक राहावयाचा, पण त्याची कृती कोणती? मी 4 गोष्टी सांभाळीन, 4 गोष्टी इतरांना सांभाळायला सांगेन. ज्या 4 गोष्टी सहज मी केल्या पाहिजे त्या मी करीन, इतरांना प्रेरणा देऊन त्यांना करायला लावेन. त्यांनी नाही केल्या तरी मी राग धरणार नाही, समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. दंड नावाचा विषय हा सगळ्यात शेवटी अवलंबला जाईल. असंही शास्त्रामध्ये साम दाम दंड भेद, भेद हा शेवटी आहे, अगोदर साम आहे. त्यामुळे त्याच्या अनुषंगानं माणसांना मी जोडीन आणि माझं आयुष्य हे अधिक स्वाभाविकरित्या त्या परिस्थितीच्या अंधारावर मात करण्यासाठी, त्याला धक्का देण्यासाठी
मी कार्यान्वित राहीन. आकाशातला ढग काळा असतो आणि काळं कभिन्न वातावरण निर्माण करतो, तेव्हा तो सूर्यालाही झाकून टाकतो. तेव्हा ढग नावाच्या परिस्थितीला असं वाटायला लागतं की सूर्य सुद्धा माझ्या पुढे झाकला गेला. अल्पकाळात हे खरंही असतं. आपणही म्हणतो अंधारून आलाय, दाटून आलाय. याचा अर्थ काय? अंधारून आलाय याचा मी अर्थ असा समजतो की ज्या ढगाला सूर्याला झाकण्याचा अहंकार मिळाला, त्या ढगाला हे माहित नाही की कोणत्या तरी वारा नावाच्या सकारात्मक शक्तीने तुला तुझ्या आतमध्ये साठवलेल्या आणि असलेल्या विषयाला थांबवून पाणी नावाचा विषय पृथ्वीवर आणावाच लागेल. तू म्हणतोय सूर्याला झाकून ठेवलं, पण रात्रीच्या अंधकारात उद्याचा उषक काळ असतो, हे जगाचं सूत्र आहे. काळ हा थांबत नाही, तो कोणासाठी थांबत नाही, तो वाटही पाहत नाही आणि आघात करताना ज्याच्यावर आघात केला त्याला काय झालं हे पाहत नाही. ज्याच्यावर आघात झालाय त्यालाच उभं राहावं लागतं. साधं पायाचं एखादं ऑपरेशन झालं आणि पहिल्यांदाच पाऊल टाक असं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं, काही काळजी करू नकोस, उभा तर राहा, पाय तर टेक. पाय टेकण्याची भीती आहे, टेकू शकेल की नाही असं वाटतंय. मग टेकण्याचा केलेला शारीरिक प्रयत्न उभा राहशील या माणसाच्या मनस्थितीमुळे सुसह्य तर होतो ना. वेदना नावाचा विषय कमी होतो का? तर शारीरिक पातळीवर होत नाही, पण सहन करण्याच्या असलेल्या पद्धतीमुळे ती वेदना सहन होते आणि हळूहळू वेदना लुप्त पावते. वेदनेला जावंसं वाटते, इतरांना त्या वेदनेला संवेदनेने सांभाळायचं आणि आपण त्या वेदनेला मानसिक शक्तीने सांभाळायचं. असा एकत्रित प्रयोग करण्याचं आपल्यावर दायित्व आहे. आणि मी आपल्यावर दायित्व आहे असा शब्द प्रयोग करतो, याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे. आपण सारे शिक्षक आहोत. शिक्षक याचा अर्थ ज्याच्यावर जबाबदारी आहे, प्रसंग येईल तेव्हा उत्तम देण्याची जबाबदारी ज्याने स्वीकारली तो म्हणजे शिक्षक. त्या शिक्षकाच्या अंगी काही मूलभूत विषय मनात असले पाहिजे. एक, प्रेमानं व्यवहार करण्याचा विचार आणि आचार. कुटुंब नावाच्या विषयामध्ये एक वेगळा आत्मीय भाव जागृत करून त्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमभावानं घराला न्हावून काढण्याची असलेली शक्ती. तुम्ही घराला प्रेमानं न्हावून काढा, अनुभव घेऊन पहा या वाक्याचा. आपल्याला असं लक्षात येईल की घर थोडा काळ का असेना अंधकारातून दूर जात. ही प्रेमाची शक्ती आहे. संतांनी समाजाला काय दिलं? माझ्या दृष्टीने प्रेम दिलं. भगवंत आहे की नाही ते तुला नंतर तुझा तुझा दिसेल, परमेश्वर करेल तेव्हा करेल, उशीर होईल त्याला, असं वाक्य मी म्हणालो आणि ती 40 मिनिटं संपली. म्हणजे मी काहीतरी करीन मग परमेश्वर करेल. तुम्ही एक लक्षात घ्या, भगवंत कृतीच्या पाठीमागे आहे. स्थितीतून विचार आणि कृतीतून प्रत्यक्ष कर्मयोग साधना हे मनस्थितीने परिस्थितीवर मात करण्यासाठी दिलेलं साधन आहे. आणि एक काळ असा नक्की येतो की ज्या काळात तुम्ही आम्ही या मनस्थितीने परिस्थितीवर मात करू. उद्याचा असलेला उषक काळ हा भारतीय लोकांसाठी अधिक चांगला राहणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा. कारण याच्यातून आज अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. वागावं कसं, एकमेकांशी संपर्क कसा ठेवावा, एकमेकांबद्दलचा विचार कसा करावा, संवेदनशील कसं राहावं, आर्थिक रचनेमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये कसं भागवावं, वगैरे वगैरे अनेक विषय. आपला आहार कोणता असावा, जमेल तसा योग प्राणायाम अन्य गोष्टी कशा कराव्यात,
याचा आज प्रभाव जगावर पडतोय. हे तुम्ही या निमित्तानं ही दुसरी किनारी पाहिली पाहिजे. आज सगळं जग या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने अभ्यासपूर्ण रीतीने वळतंय असं दिसतंय की खरोखर कोणते तोटे आहेत, कोणत्या गोष्टीमुळे हे घडलेलं आहे. विषाणू नावाचा विषय जन्मच घेणार नाही याकरता तुमचं आमची जीवन पद्धती, जीवन व्यवहार, जीवनाची बैठक आणि जीवनाची दृष्टी या चारही गोष्टी कशा असाव्यात याकडे जग हळूहळू वळायला लागलेलं आहे. आणि हे वळायला लावण्याची भूमिका शिक्षक म्हणून तुम्हाला आम्हाला करायची. समाजाचं प्रबोधन, माझ्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन, त्याच्यावर योग्य तो आत्मीय भावानं, प्रेम भावानं त्याला समजून घेऊन केलेली मी भूमिका आणि कुटुंबामध्ये माझा असलेला जो रोल आहे तो रोल अत्यंत समर्थपणे सांभाळण्यासाठी प्रत्येकानं अतिशय कृतिशील राहणं आवश्यक आहे. एक प्रेमभाव, कुटुंब भाव आणि वसुदैव कुटुंबकम निर्माण करण्याचा भाव याची जबाबदारी शिक्षकानं घ्यावी. ती जबाबदारी घेण्याचा प्रायबिंदू, प्रथम बिंदू हा आपली मनस्थिती आहे. आशा नावाची विषय प्रेरित करण्याचं सामर्थ्य तुमच्यापाशी आहेच, ते भगवंतानं तुम्हाला अधिक द्यावं. तुम्हाला आम्हाला प्रेरित केल्यावर तुम्ही आम्ही समाजाला प्रेरित करण्याकरता कटिबद्ध व्हावं. तुमच्या आमच्या स्वतःवर आलेले दुःखाचे, अडचणीचे, वेदनेचे प्रसंग झेलत झेलत, सहन करत करत, त्यांना बाजूला सारत सारत इतरांना आधार द्यावा. हे कोणाला तरी शिकवण्याची आवश्यकता नाही का? हे शिकवल्याशिवाय जन्म घेईल का? जन्म घेतल्याशिवाय वाढेल का? हे जन्माला घालण्याचं काम ज्याचं असतं तो शिक्षक असतो. विषयाच्या पलीकडचं शिक्षकाला देण्यासारखं काय असेल तर माझ्या दृष्टीने विद्यार्थ्याची मनस्थिती निर्माण करणं हे असतं. विद्यार्थ्याच्या मनात एकाच वेळी सामर्थ्य आणि कारुण्य हे दोन्ही भाव जागृत केले पाहिजे. तुझं मन तू स्थिर ठेव आणि तुझं मन तू कृतिशील ठेव हेही त्याला सांगितलं पाहिजे. जग हे अमंगल दाखवत असलं तरी मांगल्यमय निर्माण करण्याकरता तू आहेस असा त्याच्यावर संस्कार केला पाहिजेस. त्याच्यातल्या उत्तम असलेल्या गोष्टींना प्राधान्य देत देत वर्धिष्णू केलं पाहिजे. आपल्या मनात कदाचित असं येईल की आता आज तर आम्ही विद्यार्थ्यांपासून दूर आहोत. हे आपण शोधलेलं कारण असू शकतं. आपल्या जवळ आपल्याला जो भेटत असतो आणि त्यांच्याशी जो बोलत असतो तो आपला त्या प्रसंगी विद्यार्थीच असतो. वर्गात ज्याला मी विषय शिकवतो तोच नाही. घरात 4 जण आपापसात बोलत असतात, ते कळत न कळत प्रबोधनच असतं. ते कृतीने केलेलं प्रबोधन असतं, ते तर अधिक बलशाली असतं. अशी मनस्थिती माझी आई असं वागते असं पाहिलेला बालक आईप्रमाणे नकळत वागायला लागतं. याला अनंत उदाहरणं आहेत. ती मी उदाहरणं देऊन आपला वेळ घेऊ इच्छित नाही, देण्याची आवश्यकता नाही. असं एक मन सामर्थ्यशाली आपण करावं. आपल्या मुलांची मनगट सक्षम करावी आणि बुद्धीला भ्रष्टतेपासून वाचवावं. म्हणजे परिस्थिती आपल्या पायावर लोटांगण घालील तो दिवस उशीर नाही, याबद्दल खात्री बाळगा. त्यावर मात करून परिस्थिती आपल्या पायाखाली जे लोळण घेईल तेव्हा सुद्धा अत्यंत शांत मनानं त्या परिस्थितीला सांगायचं की मनस्थितीला तू नाही डगमगू शकत. परिस्थिती कितीही बिकट असली तरी मनस्थितीला चिकट राहावं लागतं. चिकट म्हणजे घट्ट. घट्ट मनस्थिती परिस्थितीला नमवते, बदलवते आणि उत्तम असलेला सूर्याचा दिवस निर्माण करू शकते. असा इतिहास आहे. वर्तमानातही ते घडेल अशी माझी नक्की खात्री आहे आणि उज्ज्वल भविष्याबद्दल माझ्या मनात यत्किंचित शंका नाही. हाच विचार, हेच सूत्र, हेच भारतीय जीवन, हेच भारतीयांनी वेळोवेळी दर्शवलेलं प्रत्यक्ष जगून दाखवलेली माणसांची वृत्ती ही उद्या विश्वाला तारणार आहे. हेही आपण नक्की लक्षात ठेवा. आपल्यावरचं दायित्व विजयाचा मार्ग या चांगल्या गोष्टीतून असतो हे दाखवण्याचा आहे, त्या मार्गावर चालण्याचा आहे. आज तो विजय दृष्टीपथात दिसत नसला
तरी तुमच्या मनपटलावर त्या विजयाची खात्री बाळगा. नक्की तो येईल याविषयी केवळ खात्री बाळगा असं नाही, तर इतरांना खात्री बाळगवण्यासाठी प्रेरित करा. ही समूह संख्या वाढवा. उद्याचा दिवस विश्वाच्या पातळीवर याच विचारसरणीने समृद्ध होईल ही पक्की खात्री बाळगा. संवेदनाशील राहा असं आपण सगळ्यांना आवाहन करतो. आणि दुरून का असेना आपणा सगळ्यांचा या भेटीचा योग या निमित्ताने आला याचा मनस्वी आनंद अशासाठी व्यक्त करतो की यातून आम्ही या विचाराच्या पृष्ठभूमीवर कृतिशीलतेचा संकल्प करणार आहोत आणि तसे आमच्या संपर्कात येणाऱ्या मंडळींच्या बाबतीत वागणार आहोत. भले तो संपर्क 4 फुटावरच्या असलेल्या किंवा मोबाईलमधून दुसऱ्याला मोबाईलमध्ये सांगितलेल्या आमच्या कथनात असेल. प्रयत्न करूया, जिंकू असा विश्वास बाळगा. म्हणजे मग कुसुमाग्रजांच्या शब्दात केव्हा तरी गरजा जय जयकार असा म्हणण्याचा दिवस येईल अशी माझ्या मनात खात्री आहे. आपल्याही मनात ती आहे. परमेश्वरानं ते सामर्थ्य तुम्हाला आम्हाला द्यावं अशी त्याचे चरणी लीन होऊन विनंती करतो आणि आपल्या अंतस्थ असलेल्या भगवंताला मनापासून नमस्कार करतो.